भगवते वासुदेवाय. अध्याय 18. पार्थ प्रार्थी माधवा प्रति पुरवी मम जिज्ञासा. पृथक् त्याग संन्यास तत्वते विवरोनी ऋषिकेशा. श्रीकृष्ण म्हणे पार्था करणे त्याग काम्य कर्माचा. ज्ञाते निवृत्ती हाची जाणती आशय संन्यासाचा. आणि सोडणे संपूर्णपणे फल सकल ही कर्माचे. जाण किरीटी ज्ञाते वदती रहस्य हे त्यागाचे. कर्म मात्र ते सदोष होते बंधनकारक म्हणुनी. त्याज्य सर्वथा म्हणती पार्था ऐसे पंडित कोणी. यज्ञदान तप इत्यादिकती आवश्यक करणीय. नच त्याज्यती ऐसे म्हणती कोणी पंडितवर्य. तरी भारता ऐकतुवता त्यागाचा इत्यर्थ. निश्चित कथितो असे त्याग तो त्रिविध वर्णिला येथ. यज्ञदान तप इत्यादिकती कर्मे नच सोडावी. पावन करीती जाण त्यासही म्हणुनीची अनुष्ठावी. रजतम झडती सात्विक वृत्ती प्रकटे सत्कर्मानी. जी अनुष्ठिता पावे ज्ञाता ते नैष्कर्म्य निदानी. न बंध पावे कसा स्वभावे ज्ञानी कर्मे करुनी. ती हातवटी तुझसी किरीटी दावितोची गे ध्यानी. फलाभिलाषा त्यजुनी पार्था होऊनी या निसंग. कर्तव्य करिहा अवधारी निरोप माझा चांग. कार्य नेमिले ओघाले स्वभावेची जे येथे. ते संन्यसिले तरी नच भले भरत सत्तमा निरुते. नियत कर्म ते त्यजिले जाते होऊनी मोहाधीन. तरी बोलती त्या त्यागाते तामस जाण सुजाण. स्वकर्म भासे कष्टप्रदसे म्हणुनी राखुनी अंग. त्यजी तरी तो पार्था होतो जाण राजस त्याग. त्यागची होतो परिउपयोगी नच तो फल निर्वाहा. अग्नित उते दुग्ध म्हणोये काय अग्नये स्वाहा. कर्म नेमिले कर्तव्य भले तेची जाणुनी चांग. करणे त्यजुनी संग फलाशा तोची सात्विक त्याग. फल त्यागिता तो स्वभावता होतो कर्म त्याग. मनी कामना तरी अर्जुना त्यागची होतो भोग. संशयरहित प्रज्ञावंत त्यागी सत्वाविष्ट. न धरी प्रीती द्वेष सर्वथा कर्मी इष्टानिष्ट. कर्म सोडणे अशेष नच ते शक्य देहवंतास. म्हणुनी सोडी कर्म फला जो म्हणती त्यागी त्यास. असे त्रिविध ते फल कर्माचे मिश्रित इष्टनिष्ट. ते देहाती घडे भोगणे त्यागविहीना स्पष्ट. समभागे जी जरी मिसळती कर्मे इष्टानिष्ट. तरी तयांचे फलते साचे मानव देह विशिष्ट. घडले येथे इष्टकर्म ते तरी जन्म सुरलोकी. अनिष्ट घडता कृमी कीटकता निकृष्ट लाभे नरकी. परी धनंजया कर्म करुनिया राहेची अनासक्त. आसनच धरी जो कर्म फली तो संन्यासी मुक्त. आत्मानुभवे तया स्वभावे जगी न चौरे द्वैत. बद्धन च गुणी नेणे म्हणुनी तो कर्माची मात. मज पासोनी घेई जाणुनी ज्ञात्यांचा सिद्धांत.
परभारेती कर्म साधिती पाच कारणे येथ अलिप्त सते आत्मतत्वते हेतू ना उपादान येते जाते अभ्र राहते निर्लेप जसे गगन अधिष्ठान ते द्वितीय करता तिजे पृथग्विध करण वेगवेगळ्या तशा त्या क्रिया दैव पाचवे जाण कारण पहिले देह जाहले अधिष्ठान ते येथ द्वितीय करता जीव सर्वथा अहंकार संयुक्त प्रकृतीची करी कर्मे सारी जीव म्हणे मी करता अलिप्त असता भ्रमे अहंता धरुनी होतो भोक्ता कर्ण पृथग्विध कारण तिसरे जाण इंद्रिये सर्व ज्यांच्या द्वारा इथे फाकते बुद्धीची जाणीव देही होती नाना रीती वायूचे व्यवहार पार्था येथे कारण चौथे पाहे ते साचार आणि इंद्रियानुग्राहक जी सर्व दैवते येथे तेची पाचवे त्वा जाणावे कारण पार्था निरुते काया वाचा मने नर करी जी धर्मा धर्माची कर्मे जगती जाण त्या प्रती पाच कारणे हिची ऐसे असता मानी करता तेथे शुद्ध आत्म्या ते तरी मूढ संस्कारहीन तो नच जाणे तत्वाते अहम भावना लुप्त जाहली ज्याची बुद्धी अलिप्त तो विश्ववधी तरी नचवधी तो संसारी मुक्त दृश्य द्रष्टा जायाटूनी कर्म आणखी करता आत्मानुभवे होय आघवे ब्रह्मतया ते पार्था नेणे येथे कसा रहाटे काय इंद्रिय ग्राम असुनी देही जाणवी देही तो पूर्ण परब्रह्म कर्माची ही प्रेरकतींनी ज्ञाता ज्ञेय ज्ञान कारण करता क्रिया तिहेरी कर्म समुच्चय जाण ज्ञानी कर्मी कर्त्या माझी असे त्रिविध गुण भेद सांख्य वर्णिती तसा ऐकतो कथितो तुझसी विशद विभक्त भूती भाव निश्चिती अव्यय एक भिन्न जेणे ज्ञाने हे अनुभविणे तेची सात्विक ज्ञान नाना विधते वेगवेगळे भावभूत मात्रात पृथक्त्वेची ते ज्ञान जाणते ते राजस निभ्रांत वृथा गुंतले तिथे एकले देह सार मानून जाण तामस ज्ञान तुच्छते जे तत्वार्थ विहीन केले प्रीती द्वेष वर्जुनी निष्कामत्वे पूर्ण नियत कर्म जे निस्संगपणे ते तू सात्विक जाण केले पार्था दरुनी अहंता आणि कामना चित्ती बहु आयासे कर्म जे असे त्या ते राजस म्हणती हिंसा हानी बळ निष्पत्ती नच विचारिता चित्ती जे आदरिले कर्व विमोहे त्या ते तामस म्हणती यशी अपयशी निर्विकार जो असंग निरहंकारी जो उत्साही सुधीर करता तो सात्विक अवधारी हिंसक लोभी अपवित्र तसा फलक कामुक आसक्त हर्ष शोकयुत म्हणती करता तो राजस निभ्रांत जो स्वच्छंदी शठहटवादी नीच आळशी खिन्न असे सुस्त संस्कारहीन तो करता तामस जाण तुझ बुद्धीचे तसे धृतीचे गुणानुसार त्रिविध
संपूर्णपणे वेगवेगळे ऐक सांगतो भेद. विधी निषेध भय भय जाणते पार्था कार्य कार्य. बंध मोक्ष जी तिजी निश्चिती सात्विक बुद्धी होय. कसे काय ते कार्य कोणते अकार्य नेणे चोख. धर्माधर्म ही न ओळखे ती राजस बुद्धी देख. सर्वार्थाते मानी उलटे जी धर्म धर्मास. जाण तामसी बुद्धी ती अशी तम आच्छादी जीस. समाधी योगी आढळ राहुनी इंद्रिये मन प्राण. चालवी क्रिया ह्यांच्या धृती जी ती सात्विक तू जाण. इथे प्रसंगोत्पात चालवी धर्म अर्थ कामाते. फलाशेत जी गुंतवी धृती जाण राजसी ती ते. निद्रा जोडी जी नच सोडी भय विषाद मद शोक. तमात बुडवी बुद्धी विघडवी धृती तामसती देख. तुझ सांगितली अशी त्रिधा हे धृती धनंजया येथ. त्रिविध सुख आता एक भारता होऊनी सावध चित्त. जाण पांडवा रमवी जीवा अभ्यासे आत्मपदी. आणि कसाचे भव दुःखाचे नाव हि राहो नेदी. आरंभी जे विष समजहजे अमृत तुल्य पर्यंती. आत्मज्ञानी सुख निपजे जे सात्विक ऐसे म्हणती. प्रारंभी जे मधुर भासते मारक विष समंती. विषयेंद्रिय संयोगे निपजे ते सुख राजस म्हणती. निद्रालसे तसे प्रमादे घेरुनी आत्म्याते. आदी अंती मोह घालिते म्हणती सुख तामसते. भूत मात्र ते इथे ते विते देव देव लोकात. पहा त्रिभुवनी नसेची कोणी प्रकृती गुण विनिर्मुक्त. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र हे असे चार जे वर्ण. ज्यांची कर्मे विभागिती हे स्वभाव सिद्ध त्रिगुण. तप पवित्रता निग्रह शांती क्षमा ज्ञान विज्ञान. श्रद्धा रुजुता हे स्वभावता ब्रह्म कर्म तू जाण. धृती वीर श्री तेज दक्षता अपलायन युद्धात. दान प्रभुता हे स्वभावता क्षात्र कर्म निभ्रांत. कृषी गोरक्षण वाणिज्य से स्वभावता वैश्याचे. करणे सेवा हे स्वभावता कर्म जाण शूद्राचे. नरस्वकर्मी दक्ष राहुनी मोक्ष मिळवितो पार्था. स्वकर्म निरता मोक्ष सर्वथा कसा ऐकते आता. जाण अर्जुना करी प्रेरणा सहज भूत मात्राते. सत्ता मात्रे असे व्यापुनी सदा सकळ विश्वाते. सर्वात्मक जो तया पूजिता स्वकर्म कुसुमी पार्था. मोक्षपदची ते तत्वता इथे सहजे येते हाता. विहिता चरणे अंगी बाणे वैराग्य दशा प्रबळ. सुविवेक बळे अंतर उजळे होय सर्वथा विमल. मग धनंजया बोधवावया तयानुरे प्रतिबंध. स्वबोधे असा तोडी सहसा तो कर्माचे बंध. परधर्माहुनी उणागुणानी स्वधर्म तरितो युक्त. स्वधर्म रत जो नरतो होतो कर्म बंध निर्मुक्त. सहज कर्म ते सदोष झाले तरी नवो संडावे. तेची करावे जीवे भावे भले तेची मानावे. आणि कपाहे पार्था राहे दूर जसा अग्नीत.
सहज सिद्ध तो दोष राहतो तसा कर्म मात्रात. स्वकर्म केले तरी लाभले इथे सहज नैष्कर्म्य. म्हणून पांडवा स्वकर्म सेवा जगी एकली धर्म्य. धनसुतदारा असा पसारा संसाराचा भासे. निसंग से तयात जैसे जडिबिंब आभासे. चित्तांतरी एकाग्र करी अन्यन काही चित्ती. आत्म्या ठाई जडुनी राही हृदयाच्या एकांती. विषय वासना शिवेन च मना पूर्ण काम तो झाला. जगी जयाला दिसे कला केवळ आत्मा भरला. आत्मानुभवे अविद्ये सवे सरला विश्वाभास. आत्मरूप जगमगते उरले कुठले कर्म तयास. मी माझे हे सुटता पार्था सहज घडे संन्यास. पावे म्हणून स्वकर्म करुनी तो नैष्कर्म्य पदास. नैष्कर्म्याची सिद्धी ही अशी इथे लाभता परम. तुझ संक्षेपे ऐक सांगतो कसा गाठितो ब्रह्म. सर्वात्मक जे असे सर्व जे सर्वातीतही पूर्ण. अद्वय सहजे एक नादुजे अनिर्वाच्यती खूण. पार्थासाची ती ज्ञानाची जाणे निष्ठा परम. तन्मय होता जिथे संपते मोक्षाचेही काम. तरी किरीटी विवेक तीर्थी निज बुद्धी करी शुद्ध. त्यजी उपाधी धैर्य साधी इंद्रिय वृत्ती निरोध. शब्दाधिकते विषय वोखटे क्षणिक असे जाणून. इष्टानिष्टी पार्था प्रीती द्वेषा दूर करून. त्यजी जनपदा राहतो सदा तो एकांती विजनी. अल्पाहारी स्वाधीन करी शरीर मानस वाणी. आत्मचिंतनी जाय रंगुनी करुनी मन एकाग्र. ध्यान योग पर निरंतर असा त्यजुनी विषय समग्र. अहंकार बल दर्प सोडुनी क्रोध परिग्रह काम. निर्मम होतो शांत असा तो पूर्ण आकळी ब्रह्म. ब्रह्मानुभवे तया स्वभावे नुरे काम वाखेद. प्रसन्नतेने सर्वाभूती देखे भाव भेद. आणि सर्वथा पावे प्रार्था मद्भक्ती तदा परम. विश्व आटते जिथे संपते मोक्षाचेही काम. मद्भक्तीने यथार्थ जाणे असे केवढा कोण. माझ्या ठाई विलीन होई मग यथार्थ जाणून. जाणे अजमी असे अजरमी अक्षरमी अद्वैत. असे आद्यमी नित्य स्वामी सर्व हि सर्वातीत. अचळ अच्युत स्वतंत्र सममी व्यक्त हि मी अव्यक्त. असंग अक्रिय पुरुषोत्तम मी सहज नादी अनंत. असे ईशमी ईश्वर तो मी व्याप्य व्यापक मीच. शून्य पूर्ण मी परब्रह्म मी एक दुजे नाहीच. अरूप माझे स्वरूप सहजे जाणते हि ते मीच. जाणूनी असे तोही समरसे अखंड मज माझीच. तेथ सर्वथा आटे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी. नित्य अक्रिया सर्वत्र तया अखंड माझी भेटी. तो देखे ते दर्शन माझे बोले ते स्तवन. करीते तुली पूजाची भली चाले ते मज गमन. तरंग पाणी प्रकाश अग्नी जैसी एक भिन्न. समरस होतो एक ते वितो भक्त आणि मी जाण.
जरी स्वभावे कर्म आघवे करी तरी तो मुक्त ब्रह्मानुभवे अद्वैत होऊनी भक्त ऐशा रीती जी अद्वैती भक्ती संभवे पूर्ण आत्मानुभवी तोची अनुभवी अनिर्वाच्य ती खूण जरी आदरी कर्मे सारी सदा सेवुनी माते मत्कृपा बळे तया लाधले शाश्वत पदव्ययते कर्मे सारी समर्पण करी मत्पर वृत्तीने समबुद्धी सदा ठेवुनी होई माझा अंतःकरणे चित्त सर्वथा अनन्य होता माझ्या ठाई पूर्ण सर्व संकटे तरशील इथे मत्कृपा बळे जाण धरुनी मी पणा जरी अर्जुना नच मद्वच आदरिसी तरी निश्चये तुझा तू स्वये विनाश करुनी घेसी मी नच झुंजे म्हणसी असे जे धरुनी अहंता चित्ती होईल वृथा निश्चय पार्था टिकेल नच तो अंती मोह आवरी शस्त्र सावरी आग्रह न धरी येथ स्वभाव सिद्ध क्षात्र धर्म तुझ झुंजविल निभ्रांत शौर्य तेज धृती इत्यादी कती स्वाभाविक तुझ पास माझी त्यजुनी भ्रांती म्हणुनी हाती शस्त्र धरावे आजी अससी पार्था बद्ध आपुल्या प्रकृती सिद्ध कर्मानी मोहे न करू इच्छिसी बळे ते करशील निदानी पार्था पाहे ईश्वर राहे सर्वभूत हृदयात निज मायेने तोची खेळवी जगत सूत्र निभ्रांत घालून यंत्री माया सूत्री तो परमेश नियंत्री भूते सगळी जशी बाहुली सूत्रधार कळसूत्री त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना भावे जसे जान्हवी जळ सर्वस्वी सागराकडे धावे कृपा तयाची होता साची स्वानंदैक निधान पावशील तू परम शांतीचे दिव्य अव्यय स्थान तुझ सांगितले असे हे भले पावन आत्मज्ञान असेची सहजे धनंजया जे माझे गुप्त निधान सर्वतोपरी तुची विचारी मनी एक निर्धारी आणि मानले उचित ते करी धरी शस्त्रवान धरी तुची भारता बहु आवडता हितार्थ कथितो उघड ऐक पुन्हा मद्वचन परमते जे गूढातील गूढ मनमीची करी तू प्रीती धरी मद्भजनीय विकारी अभेद चित्ते मजे काते सर्वत्र नमस्कारी स्वकर्म यज्ञा यजुनी प्राज्ञा संतुष्ट करी माते न धरी किंतु पावशील तू निश्चित मद्रूपाते प्रतिज्ञेवरी सांगतो तरी सत्यवचन हे मान बहु आवडसी पार्था मजसी मी तू एकची जाण आगाशरण ये मजे काते सर्व धर्म सोडून तुझ खेद नको सोडवीन मी सर्व पातकातून आत्मज्ञाने दूर सारुनी स्वर्ग नरक संसार सोहम भावे तन्मय होई मद्रूपी साचार मीची होऊनी माते भजणे शरणागती ही निरुती जाण तत्वता ही स्वभावता अव्यभिचारी भक्ती तपोहीन जो अभक्त किंवा श्रवणेच्छान जयास पार्था पाहे नको नको हे शिकवू शास्त्र तयास अथवा निंदी जो पाखंडी मजसी वा मद्भक्ता
नको दाखवू नकोची शिकवू तया शास्त्र हे पार्था. परी प्रकटवी थोर गूढ हे जो नर मद्भक्तांते. भक्ती बळे तो मला पावतो संशय न धरी येथे. अधिक त्याहुनी न करी कोणी प्रिय माझे निभ्रांत. न होय कोणी अन्य त्याहुनी प्रिय मजसी जगतात. धर्मरूप संवाद आमुचा पढेल हा जो कोणी. असे मानितो पूजी मजतो ज्ञान यज्ञ आचरुनी. करी श्रवण ही श्रद्धा धरुनी जो निर्मत्सरतेने. होय तया ते सहज सुलभते शुभलोकीचे पेणे. मुक्तात्मा तो सुखे भोगितो स्वर्गलोक संपत्ती. आणि निदानी घेतो करुनी मद्रूपाची प्राप्ती. प्रार्था पाहे मोक्षप्रद हे पावन शास्त्र समग्र. ऐकिलेसी ना भक्ती निधाना करुनी चित्त एकाग्र. सांग सर्वथा नष्ट जाहली ना अज्ञान भ्रांती. आणि संप्रती ज्ञान जागृती तुझ आली ना पुरती. अर्जुन बोले त्वत्कृपा बळे ज्ञान लाभले पूर्ण. मोह पळाला संशय गेला सर्वथैव निरसून. अससी करता तुची करविता सर्वत्र तुझी सत्ता. रीता तुझ विना ठाव दिसेना आला अनुभव पुरता. जगच्चालका विश्वपालका नटुनी अणुअणुतून. तुची आपणास वे खेळसी विश्वरूप लेऊन. मी पण गळले मज आकळले विश्व तुझ्या अधीन. म्हणून सर्वथा झालो आता तुझ माझीची विलीन. वाक्य तव खरे त्याहुनी दुसरे नच पाहे कसारे. भक्त तव असे सांगसी तसे आचरेन निर्धारे. संजय बोले भाग्य आगळे माझे म्हणून येथ. कौरवेश्वरा असा परिसिला हा संवाद यथार्थ. परमात्मा श्री कृष्ण थोरतो तसा महात्मा पार्थ. अत्यद्भुत संवाद तयांचा तनुरोमांचित करीत. व्यास थोर गुरुदेव महर्षी कृपा तयांची पूर्ण. म्हणून साक्षात श्री कृष्ण मुखे श्रवणी पडले ज्ञान. राजा योगेश्वरे निजांगे धनंजया ते सांग. जो सांगितला तोची ऐकिला गुह्य परमहायोग. अद्भुत पावन नित्य सुखद हा कृष्णार्जुन संवाद. स्मरुनी वारंवार चाखितो परतत्व रसास्वाद. आणि हर्षतो सुखे डोलतो होऊनी तल्लीन. धन्य जाहलो राजा गेलो देह भान विसरून. तेवी आठवी पुनः पुन्हा ते विश्वरूप ते जाळ. अद्भुत साचे भगवंताचे सुभव्य दिव्य विशाळ. विस्मय वाटे चित्ती दाटे आनंदाचे भरते. मुळी नच आटे नित्य नवे दे दर्शन सुखमज होते. योगेश्वर तो श्री कृष्ण जिथे जिथे धनुर्धर पार्थ. जय संपत्ती वैभव नीती नित्य मानितो तेथ. योगेश्वर तो श्री कृष्ण जिथे जिथे धनुर्धर पार्थ. जय संपत्ती वैभव नीती नित्य मानितो तेथ. ईश्वर तो श्री कृष्ण जिथे जिथे धनुर्धर पार्थ. जय संपत्ती वैभव नीती नित्य मानितो तेथ.
असा अष्टादशाध्यायी मोक्षसन्न्यास योग हा येथे भावार्थ गीतेत भावार्थे उपदेशिला. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.